नमस्कार, कारवार न्यूजवर तुमका स्वागत करता। अनुसूचित जाती प्रमाण दिवूक जाय म्हण आग्रह करून मोगेर समाज करत आशिल्ल्या धरणा जाग्यार जिल्हाधिकारीन भेट दिले। तेन्ना जिल्हाधिकारीक धरण करतीत आशिल्ल्या लोकांन घेराव घायले। भटकळ एसी कार्यालयाच्या समोर हजारांची संख्येत जमिल्ले मोगेर समाजाच्या नागरिकांन आपली मागणी पूर्ण करा म्हण जिल्हाधिकारीक घेराव घायले। मोगेर समाजाक अनुसूचित जाती प्रमाणपत्र दिवूक जाय आणि एससीक मेळची सगळी सवलत दिवूक जाय म्हण आग्रह करून गेल्ल्या 1 वर्साच्यान मोगेर समाज स्ट्रायक करत येयला। मुगेल मागणी पूर्ण केली ना जाल्ल्यान विरोध करून ब्रेस्ताराक जास्त प्रमाणात जमिल्ल्या लोकांन जिल्हाधिकारीक घेराव घायले। जिल्हाधिकारी प्रभुलिंग कवलीकट्टी हेमी ब्रेस्ताराक भटकळ एसी कार्यालयाक भेट दिली तेन्ना धरण करती आशिल्ल्या मोगेर समाजाच्या नागरिकांन घेराव घालून प्रश्न केले। भटकळ विधानसभा क्षेत्रात मुस्लिम उमेदवार स्पर्धेक रावूक जाय म्हण आग्रह करून मुस्लिम महिलांन तंजीम संस्थेक अर्ज दिले। ब्रेस्ताराक तंजीम कार्यालयात येयले सुमार 100पेक्षा जास्त मुस्लिम महिला पुढचे इलेक्शनात भटकळ क्षेत्रात मुस्लिम उमेदवार स्पर्ध करूंक जाय अशी मागणी करून तंजीम संस्थेक अर्ज दिले आणि जर तर तंजीम ह्या निर्णयाच्यान फाटी सरल्यार इलेक्शनात नोटाक मत दितले म्हण तेमी ताकीद दिले। भटकळात मुस्लिम उमेदवार दवरचे बद्दल जाल्ल्या चर्चेत मंगळवाराक सब आपूण मुस्लिम उमेदवार दवरूंक जायना असो निर्णय घेयलो। ह्या निर्णया विरुद्ध काही युवकान सोशल मीडियात क्रोध व्यक्त केले। महिला सुद्धा ह्या निर्णया विरुद्ध क्रोधित जाल्ले। भटकळचे युथ गर्ल्स विंग संघटनेचे आयशा तुर्फा इजाईब ह्या नावाच्या महिलान तंजीम संस्थेक अर्ज दिले आणि तंजीम संस्थेन घेयलो निर्णय फाटी घेवूंक जाय आणि भटकळात मुस्लिम उमेदवार स्पर्धेक रावूंक जाय म्हण आग्रह केले। उन्होंने जंग में कैसे एकजुट होके औरतों को सामने लाके इतना बड़ा अंजाम दिया था, वो ताकत हमें भी है अभी भी। अगर आप लोगों से कुछ फैसला नहीं बन पड़ रहा है तो हम लोग कुछ करेंगे। मालूम हुआ था कि तंजीम की तरफ से एक फैसला हुआ था कि मुस्लिम कैंडिडेट को हम खड़ा नहीं करेंगे, नॉन मुस्लिम कैंडिडेट को खड़ा करेंगे। आप सबको मालूम होगा कि इसका नतीजा क्या निकलने वाला है। हम लोगों ने बहुत सालों से देखा हुआ है, एग्जाम्पल्स आपके सामने ही है, बहुत दूर जाने की जरूरत नहीं है। हम लोग इतने बड़े सांचे से निकल के आए हैं। 2019 स्टार्टिंग बिगनिंग एनआरसी का प्रॉब्लम था, तब हमारा रिप्रेजेंटेटिव सामने क्यों नहीं आया? तब आपको मालूम है नॉन मुस्लिम कैंडिडेट कौन था तब, वो नहीं आया। उसके बाद हम लोग आए कोविड के अंदर, दैट वाज अ वेरी बिग कैलामिटी फॉर ऑल ऑफ अस, वी ऑल बीन थ्रू इट। आपको मालूम है कोविड में कितने सारे नुकसान हुए थे। कोई एक भी अगर हाथ उठा के बताया कि नॉन मुस्लिम कैंडिडेट ने हमारी मदद के लिए एक उंगली भी उठाई हो तो मैं पीछे हट जाऊंगा। नहीं हुआ था। वो लोग अपनी कौम को मदद करते रहे और हमारे लोग सिर्फ देखते रहे उनको मदद करते हुए। लेकिन मैं ये नहीं बोलूंगी कि हमारे लिए हमारी कौम ने कुछ नहीं किया, उन्होंने किया ना हमारे लिए। और इससे बड़ा एग्जाम्पल क्या चाहिए आपको? जब हमारे मुस्लिम ब्रादर हमारी मदद करने के लिए इतने आगे बढ़ चुके हैं, फ्रंट लाइन में हैं वो लोग, हर बार उनको ही हम लोग फ्रंट लाइन में देखते हैं। बस बावजूद इसके कि एक रिप्रेजेंटेटिव है जो नॉन मुस्लिम है, लेकिन आज तक हमने उनको नहीं देखा है। कोविड के बाद फ्लड्स आए लास्ट ईयर, फ्लड्स में कौन था आगे? वापस वही लोग। ठीक है, अभी मुस्लिम कैंडिडेट डालने से क्या आपका कैंडिडेट जीतने की क्या उम्मीद है आपके पास? हमको जीत और हार से ज्यादा हमारी मदद की तवक्कुल है। हमको मालूम है वो हमारी साइंस विनिंग और दी नॉन विनिंग, वी आर नॉट रेडी फॉर दैट। जब हमको मालूम है कि एक मुस्लिम कैंडिडेट हमारी मदद कर सकता है और उन्होंने एग्जाम्पल सेट किया हुआ है, तो हम लोग क्यों पीछे हटे? तो आपकी इस फैसले से कम्युनल फोर्सेस जीत हो जाएगी ना? कम्युनल फोर्सेस की जीत हो जाएगी। कम्युनल फोर्सेस की जीत से भी ज्यादा आपको गारंटी है कि जीत हो जाएगी, ये आप कैसे बोल सकते हैं? लास्ट टाइम भी ऐसे ही किया था, सब लोग या तो नॉमिनीज में लाते नहीं हो। जब हमारे पास स्ट्रेंथ है फ्रंट लाइन के लिए, कोई एक है जो आगे बढ़ के कोई बात कर सके, कोई एक है जो उस नॉन मुस्लिम कैंडिडेट के पास जाके पूछे कि क्यों नहीं आया, क्यों नहीं आया? हम लोग हर बार आगे बढ़ते रहे। इतना बड़ा मसला हिजाब का हुआ, तभी कोई आया नॉन मुस्लिम कैंडिडेट? सिर्फ हम लोग बात करते रहे। बहुत साल पीछे जाने की जरूरत नहीं है, सिर्फ इन 8 सालों में देखिएगा कितनी सारी प्रॉब्लम्स आ गई हैं। हमको मालूम है। हम लोग ये नहीं है कि चुगिया पहन के घर पे बैठे हुए, वी नो व्हाट करेंट अफेयर्स, हम आगाह हैं इस सिलसिले से। हिजाब के मामले में औरतें भी कभी Assalamu alaikum warahmatullahi
arigato. It is with a great sadness that we all want to keep our words that on March 20, 2023 by great नरसिंह मार्केट कारवारात आशिल्ले आध्यात्मिक धार्मिक पूजा सामग्रीचे आणि सांप्रदायिक शैलीत घरात तयार केलेले शुद्ध आणि रुचिकर खाण्याचे दुकान. आमचे कडेन सगळे नमुन्याचे पूजा होम हवन लग्न मुंज गृहप्रवेश असे सगळे शुभ कार्याक जाय आशिल्ले सामग्री मेळटात. 87 वर्सांच्यान ग्राहकालो विश्वास आशिल्ले तुमगेले नरसिंह मार्केट. भारत देशात तुमकां खंय जाय आशिल्ले कडेन वस्तू घराघराक पावयता. तुमगेले गरजेचे वस्तू खातीर एक पटी भेट दिया नरसिंह मार्केट, कॅनरा बँका सकल, रायकर मॅनर, कैकिणी रोड, कारवार. खूप जास्त शुगर लेवल अशा लोकां खातीर चंद्रगिरी नेचर क्यूर कंपनीच्या शुगर कंट्रोल ज्युसा बरोबर चंद्रगिरी नेचर क्यूर कंपनीचे शुगर नील कॅप्सूल कोणाचे पेशंट खूप वाढू लागलात. त्यांच्यासाठी चंद्रगिरी नेचर क्यूर घेऊन येते असा जॉईंट केअर ज्यूस आणि जॉईंट केअर कॅप्सूल. अधिक माहितीसाठी 8888029880 या नंबराचेर व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा. अधिकृत विक्रेते गोविंद आयुर्वेदिक शॉप, मेन रोड, सदाशिवगड, कारवार. गोकर्ण ग्रामपंचायत भागाचे बिज्जूर हांच्या नागरिकांक जाग्याचे हक्कपत्र सरकारान दिला. अधिकारी लोकप्रतिनिधील्या दुर्लक्षान हांचे वासी त्रास काढतात म्हण करवे जिल्हाध्यक्ष भास्कर पटकार हेमी आरोप केले. कारवार शहराच्या जिल्हा पत्रिका भवनात प्रेस मिटींग करून उलयले भास्कर पटकार गेल्या 50 वर्सांच्यान ग्रामठाणा जाग्यात हांचे वासी रावतात. ह्या जाग्याचे हक्कपत्र दिया म्हण लोकप्रतिनिधीक अधिकारीक अर्ज बी केलात, जाल्यार आजपर्यंत कोणाक बी हक्कपत्र मेळना. अधिकारीन आणि लोकप्रतिनिधीन दुर्लक्ष केला म्हण तेमी आरोप केले. ಏಕಾಏಕಿ ಮಾಡಿಕೊಡ್ತಾರೆ. ಇವತ್ತು ಯಾವುದೋ ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ ತಗೊಂಡು ಹೋಗ್ಕೊಡ್ಲಿ, ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಯಾವುದೋ ಒಂದು ಉದ್ಯಮಗಳು ಬರ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಬೇಕಾದ್ರೆ ತೆರವನ್ನು ಮಾಡಿಸ್ಕೊಡ್ತಾರೆ. ಒಳ್ಳೊಳ್ಳೆ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ಗಳು 100 ಕೋಟಿ ಅನುದಾನದಿಂದ ಅದು ಒಂದು ಯಾವುದೊಂದು ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ಬರ್ತದೆ ಅಂದಾಗ ಕೆಲವೊಬ್ಬರನ್ನ ತೆರವೆಲ್ಲ ಮಾಡಿಸ್ತಾರೆ. ಆದ್ರೆ ಇವತ್ತು ಅಧಿಕೃತವಾಗಿ ಅವ್ರಿಗೆ ಇರುವಂತ ಒಂದು ಜಾಗವನ್ನ ಮಾಡಿಕೊಡೋದ್ರಲ್ಲಿ ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳ ಅಸಡ್ಡೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಹಣ ಬರುವುದಿಲ್ಲ. ಇವರಿಂದ ಏನಾದರೂ ಅವ್ರ ಹಣ ಬರೋದು ಇನ್ಕಮ್ ಬರೋದಾಗಿದ್ರೆ ಅವ್ರು ಮುತುವರ್ಜಿ ವಹಿಸಿ ಮಾಡಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ರು. ಇವತ್ತು ಇಂಥ ಹಿಂದುಳಿದ ಸಮಾಜ, ಪರಿಶಿಷ್ಟ ಜಾತಿ ಪರಿಶಿಷ್ಟ ಪಂಗಡದವರು ವಿಶೇಷವಾಗಿ ವಾಸ ಮಾಡ್ತಾ ಇರೋರಿಗೆ ಒಂದು ಹಕ್ಕುಪತ್ರ ಕೊಡುವಂತ ಯೋಗ್ಯತೆ ಇಲ್ಲದ ಈ ಸರ್ಕಾರಗಳು सोरो हुर्तीत आशिल्ले लॉरी आणि मायन्स वरचे लॉरीमध्ये अपघात घडून एक चालक मरण पावलो. ही घटना कारवारच्या तोडूर लागीं घडली. गोवाच्यान सोरो घेवन पांडिचेरी वयत आशिल्ली ट्रक लॉरी आणि मायन्स बन बेळगांव वयच्या लॉरीमदीं समोरासमोर अपघात घडलो आणि मायन्स लॉरीचे चालक 26 वर्स वयाचे रुपेश पाटील हेमी मरण पावले. ह्या अपघातात दोन्ही लॉरी पाड जाले आणि सोऱ्याचे बॉटल फुटून रस्त्याचेर सोरो व्हांवलो. जाग्यार येयले ग्रामीण ठाणा पोलिसान बंदोबस्त रावन सोरो कोणी व्हरचे बद्दल काळजी घेयली. कारवार तालुक्याच्या शिरवाड इंडस्ट्रियल एरियात कितलेशे इमारती पाड पडलात आणि ह्या भागात खूप इतली समस्या आसात. ही सगळी समस्या दूर करा म्हण स्थानिक लोकांन आग्रह केला. शिरवाड इंडस्ट्रियल एरियात आतापर्यंत कितले कारखान्याक इमारती दिलात आणि त्यापैकी ह्या इमारतीत कितले कारखान चालतात हेचे संबंधित अधिकारीन लक्ष दिवं जाय.
तशेंच बंद आशिल्ल कारखान्याचे इमारती स्थानिक लोकांक ल्हान ल्हान उद्योगासाठी दिवंक जाय आणि खूब इतले ह्या प्रदेशात समस्या आसात. ही सगळी समस्या दूर करा म्हण आग्रह करून विशाल गांवकार हेमगेल्या पुढाकारात शिरवाड नागरिकांक कैगारिका केंद्राचे अधिकारी टी गीता हेमकां अर्ज दिले. पूरा हिंगा पूरा बंद पडिल्ले आसा. हे 100% हिंगा चालू ना. हिंग खाली 25% चालू आसा. हिंची जे युवा पिढी आसा हो सकाळी उठून हिंगा गोंया कामां वयतात. त्यासाठी हे आमी आतां हे झडटे आसात. कारण कित्याक कारण पुरा इंडस्ट्री एरिया हे एका कोणी घेवन येनी दुसऱ्या नांवार करचे हेच हिंगा पुरा चालू आसा. आणि त्यासाठी आमी हे सगळे करते आसा. आणि आमगेले हिंगा खंयचे युवका हे खंयचे हे जे हे मिळना हेजे मुळाक प्रोत्साहन मिळण्यासाठी आमी हे सगळे करते आसा. म्हणून आमी तुमकां हे विनंती करता की हेजे नंतर पुरा इंडस्ट्री एरियाचे पुरा कारभार आणि हे सगळे हे व्यवस्थित जावंक जाय. त्यासाठी आमी आयज येतलोच न्यूज मुखार न्यूजा खातीर पळयते रावा कारवार न्यूज कोंकणी. देव बरें करूं. कारवार न्यूजा खातीर सबस्क्राईब करा आणि डेली न्यूजा खातीर बेल आयकॉन प्रेस करा.